जाता जाता 2-3 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट, व्यसनापासून दूर राहा. व्यसनामुळे जेवढे संसार उद्ध्वस्त झाले ना, ते कशामुळेच नाही. दुसरी गोष्ट, आपल्या सैनिकांबद्दल आदर बाळगा, कारण ते आज सीमेवर लढत असतात. म्हणूनच आज आपण येथे कीर्तन भजन करू शकलो. तिसरी गोष्ट, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा. तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता, चालायला शिकवता, तसंच त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे चरित्र सांगा. त्याला सांगा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. त्याला सांगा, सिंहाच्या जबड्यात घालून हात, त्याला सांगा, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजिले दात हेच आहेत शंभूराजे भोसले. मासाहेब, नसत्या तुम्ही तर नसती दिसली अंगणी तुळस, मासाहेब, नसत्या तुम्ही तर नसती दिसली अंगणी तुळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसले मंदिरावरती कळस. मासाहेब, नसत्या तुम्ही तर नसते जन्माला आले छत्रपती, मासाहेब, नसत्या तुम्ही तर नसते जन्माला आले छत्रपती, नसते जन्माला आले छत्रपती. म्हणून म्हणावंसं वाटतं की या वाक्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे अंधार पडत चाललाय, उजेडाकरिता दिवा पाहिजे, अरे अंधार पडत चाललाय, उजेडाकरिता दिवा पाहिजे, हा हिंदू धर्म बुडत चाललाय, जिजाऊंचा शोभाच पाहिजे, जिजाऊंचा शोभाच पाहिजे. अरे छंद नव्हता माझ्या राजाला रक्ताची होळी खेळण्याचा, अरे छंद नव्हता माझ्या राजाला रक्ताची होळी खेळण्याचा, फक्त मनात एकच ध्यास होता, सगळीकडे भगवा फडकवण्याचा, सगळीकडे भगवा फडकवण्याचा. चौथी गोष्ट, आपल्या आई वडिलांची सेवा करा. छत्रपती घडले आई जिजाऊंची पुण्याई होती, ज्ञानोबा राय घडले आई रुक्मिणीची पुण्याई होती. अलीकडे आईविषयी सर्वच जण बोलतात, डॉक्टर, वकील, शिक्षक, पण आई पलीकडेही एक व्यक्तिमत्व आहे, तो म्हणजेच बा. आई खूप चांगली आहे, मलाही वाटते आई खूप चांगली आहे. आई, मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्वांच्या ध्यानात राहिली, पण आयुष्यभराची सोय करणारा बाप का नाही कोणाच्या लक्षात राहिला. आई, मला जेवण दे म्हटलं की 2 टाइमाचं ताट वाढून देणारी आई सर्वांच्या ध्यानात राहिली, पण आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करणारा बाप का नाही कोणाच्या लक्षात राहिला. आई तुम्हालाही आहे, आई मलाही आहे. आपली आई मेली तर आपल्या आईच्या कपाटात 15 नवीन साड्या सापडतील. महिन्याला 35,000 रुपये कमवणारा बाप अंगावर शर्ट सुद्धा शिवत नाही ना, त्याचंच नाव फक्त बाप असतं. त्याची वाढलेली दाढी बघा, त्याचं फाटलेलं पायजन बघा, त्याची तुटलेली चप्पल बघा, मग कळेल की आपला बाप आपल्यासाठी काय करत असतो. थोडं जरी दुःख झालं ना तर 4 चौघात रडणारी आई सर्वांच्या ध्यानात राहिली, पण सावकाराचे 2 लाख रुपये घेतले, परत करता आले नाही म्हणून उशीत तोंड घालून रडतो ना, तो म्हणजेच बाप असतो. आपला बाप कुणालाच नाही घाबरत, तो फक्त आपल्या मुलाला घाबरत असतो. तो सांगत असतो, बाळा ते पोरं वाईट आहे, त्या पोरांच्या संगतीत राहू नको. पण तो पोरगा एकदा वाईट संगतीत गेला ना, मागे फिरून राहिलाच नाही. दुसऱ्याच्या बांधावर गेलेला बैल बापाने 1 आरोळी मारली, मुका बैल मागे फिरला, कारण त्याला मालक समजला होता, मात्र त्याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नाही. चैत्र वैशाखाच्या रखरखत्या उन्हात आपला बाप पकार हंता हंता मेला. बापाचं प्रेत पाहून मुका बैल हंबरला, कारण त्याला मालक समजला होता, मात्र त्याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नाही. कीर्तनात आलेल्या प्रत्येक दिदीला मी एकच सांगेल की आपला बाप आपल्यासाठी 4 वेळेस रडतो. जेव्हा मुलीचं लग्न ठरतं ना, तेव्हा आपला बाप पहिल्यांदा रडतो. जेव्हा मुलगी सासरीहून टाकून दिली जाते ना, तेव्हा आपला बाप दुसऱ्यांदा रडतो. जेव्हा मुलगी विधवा होते ना, तेव्हा आपला बाप तिसऱ्यांदा रडतो. जेव्हा ज्या मुलासाठी लाखो रुपयाची इस्टेट कमवली आणि तोच पोरगा एकदा बापापासून दूर राहायला लागला ना, तेव्हा आपला बाप 4थ्यांदा रडतो. तुमचं लग्न ठरलं ना, तुमच्या बापाचा चेहरा पहा कधीच विसरणार नाही.
समोरच्या खोलीत पाहुणे बसलेत, मागच्या खोलीत आई स्वयंपाक करते. पाहुण्यांनी 10 लाख रुपये हुंडा मागितला. बापाने खिशातला रुमाल काढला आणि डोळ्याला लावला. ढसा ढसा रडू लागला. मागच्या खोलीतून आईने आवाज दिला, हो इकडे या. कुठून आणणार 10 लाख रुपये? आपल्या पोरीत काही खोट आहे का? आपल्याला हे स्थळ शक्य नाही, आपण दुसरं स्थळ पाहू. तो बाप म्हणाला, तुला स्थळ पसंत आहे का ते सांग, मी करतो 10 लाख रुपये जमा. प्रत्येक मुलगी सासरी जाताना आपल्या आईला सांगते, आई इकडून तुला कसलीही तक्रार येणार नाही, कसलाही त्रास देणार नाही. पण आई तुला एक सांगू, माझ्या बापाची चांगली काळजी घे. आई कालपर्यंत तू माझ्या बापाशी भांडण करायचीस. माझा बाप उपाशी झोपायचा आणि मी जर जेवण दिलं तर म्हणायचा भूक नाही बेटा. बाबा खोटं बोलताय ना तुम्ही? माझी आई रागावली म्हणून जेवत नाहीत ना? अरे तसं नाही बेटा, खरंच भूक नाही. आई कालपर्यंत तू माझ्या बापाशी भांडण करायचीस. माझा बाप उपाशी झोपायचा आणि मी जर जेवण दिलं तर म्हणायचा भूक नाही बेटा. आई कालपर्यंत तू माझ्या बापाशी भांडण करायचीस. माझा बाप उपाशी झोपायचा आणि मी जर जेवण दिलं तर म्हणायचा भूक नाही बेटा. बाबा खोटं बोलताय ना तुम्ही? माझी आई रागवली म्हणून जेवत नाहीत ना? अरे तसं नाही बेटा, खरंच भूक नाहीये. बाबा तुम्ही जेवला नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. आई कालपर्यंत मी माझ्या बापाला माझी शपथ घालायचे आणि ताटावर बसवायचे. पण आई आज मी सासरी निघून आले आणि तू जर माझ्या बापाशी असंच भांडण केलंस तर माझा बाप उपाशी झोपेल. आणि असाच उपाशी झोपणारा माझा बाप, आई 10 वर्ष जगणारा माझा बाप, आई 2 वर्ष सुद्धा जगणार नाही. आई माझ्यासाठी नाही ग, तुझ्या कपाळाच्या कुंकवासाठी तरी माझ्या बापाची चांगली काळजी घे. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बाप काय असतो. तो सांगेल तुमचा बाप कसाही असू दे, नुसतं तुमच्या दारी बसू दे, काही पाप्याची हिंमत होणार नाही तुमच्या घरावर वाईट नजर टाकण्याची. जाता जाता 2 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट पाप आणि दुसरी गोष्ट बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला.